कोकणात प्रत्येक गावाचं ग्रामदैवत असतं, पण इथे एक रखवालदार देव आहे म्हणे, ज्याच्याबद्दल आजही कुजबूज होते. रात्री उशिरा घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येतो. तो म्हणजे श्रीदेव भैरी किंवा भैरी देव. 350 वर्षाचं मंदिर, उतरतं छपर, मातीची कौलं, शांत उभे वृक्ष. आत प्रवेश करता दुरून दर्शन. पूर्वी म्हणायचे भैरी बाबा शुभ्र वस्त्रात पांढऱ्या घोड्यावरून ग्रामप्रदक्षिणा करतात. कुणी पाहिलं नाही, पण टापा ऐकू यायच्या. रस्त्यावरून पांढरी सावली सरकताना दिसायची. अशी श्रद्धा आहे की रात्री भीती वाटली तर फक्त त्याच्या नावाचा धावा करा आणि घुंगरू काठीचा आवाज तुमच्या बरोबर येतो म्हणे. ही देवाचं लक्ष अख्ख्या कोकणावर आहे. शिमगोत्सवात जिथे देव घरी येतो त्या दिवशी संपूर्ण कोकण उजळून निघतो. पालखी नाचते, ढोल ताशांचा गजर असतो, रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, नवस, औक्षण, प्रसाद या सगळ्यांनी संपूर्ण कोकण भक्तिमय होऊन जातो. पहिली देव फक्त देव नाही, तो कोकणाची एकी, श्रद्धा आणि संरक्षण आहे.